सरकारने राज्याच्या दुग्धोत्पादन वृद्धीसाठी बजेटमधील तरतूद वाढवली आहे। कृषी प्रधान भारतात कृषी उत्पादन वाढीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असून रायगड जिल्हा परिषदेने कारभारात लोकाभिमुखता आणण्यासाठी प्रत्येक विभागाचे मेळावे आयोजित करून जनतेपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालवलेत। रायगड जिल्हा परिषदेच्या येत्या पुरवणी बजेटमध्ये कृषी विभागासाठी आर्थिक तरतूद वाढवल्यास पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ दिला जाईल, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पोलादपूर तालुकास्तरीय कृषी मेळाव्याप्रसंगी दिली। यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण आणि क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पंचायत समिती सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, राजीप सदस्य डॉक्टर निलेश कुंभार, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय काणेकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अरुण धिवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे, भाजपच्या प्रदेश सदस्य डॉक्टर कुद्री मोती, माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा महिला उपाध्यक्षा तनुजा भागवत, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी आणि साक्षी कांबळेकर, उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ तसेच अन्य मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते। यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धशाळा विभागामार्फत विविध गट आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्याबद्दल माहिती दिली। तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक लक्ष्मण मोरे यांनी शेतकऱ्यांना गावाकडील शेतीकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी व्यापक प्रयत्न आवश्यक आहेत। महाड विधानसभेचे आमदार, राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले आहेत। त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन दुग्धशाळा विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रगत करण्याचे उपक्रम राबवण्यासाठी संयुक्त समन्वयाने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली। राजीप सदस्य डॉक्टर निलेश कुंभार यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कृषी विषयक योजनांचा प्रसार करण्याची अपेक्षा व्यक्त केली। अध्यक्षीय भाषणात रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण आणि क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी कृषी सभापती आणि उपाध्यक्षपदी असताना शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला। गाई, गुरं, दुभती जनावरे यांना जीवाचा अपाय झाल्यावर आर्थिक मदत देखील केली। शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी उत्पादनासाठी प्रोत्साहन दिलं। जिल्हा परिषदेचे कृषी उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आणि मेळावा आयोजित केला। मागील काही वर्षात धरणांची संख्या वाढली असून कोरोना लॉकडाऊन काळात चाकरमान्यांना शेतीशिवाय आणि गावाकडे येण्याखेरीज पर्याय नसल्याचे जाणवल्याने सध्या शेतीकडे कल दिसून येतोय, अशी माहिती दिली। येत्या काळात पोलादपूर तालुक्यात फार्मर कंपन्यांमार्फत वैविध्यपूर्ण पिके घेतली जाऊन फार्मर कप स्पर्धेत सहभागी होण्याची गट सज्ज झाले आहेत। या गटांना रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सर्व योजनांचा लाभ पोहोचल्यावर पोलादपूर तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये कृषी उत्पादनाची स्पर्धा निर्माण होईल। मात्र कृषी मालाच्या बाजारपेठेची व्यवस्था करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले। उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना रायगड जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी असंख्य महिला, पुरुष शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर गुरुजींनी केले।